Hello students. So आम्ही न्यूमरिकल्स करूया वर्क एनर्जी थिअरमाची. वर्क एनर्जी थिअरम कितें म्हणटा वर्क डन इक्वल्स कितें फायनल कायनेटिक एनर्जी मायनस इनिशियल कायनेटिक एनर्जी. राईट. सो हांगा कितें दिला अ बुलेट ऑफ मास 25 ग्रॅम वॉज मुव्हिंग एट द रेट ऑफ 500 मीटर पर सेकंड. Okay. After passing through a solid substance, it continued to move at a rate of 100 meter per second. How much work the bullet had to do in passing through the substance? So हांगा तेणी मास दिला कितें दिला ते पयली बरया मास दिला 25 ग्रॅम. सो आमकां खबर आहा की ग्रॅम आतां घेवपाक मेळचो ना कारण आमकां किलोग्रामान जाय पडटा रायट कारण आन्सर आमचे किलोग्रामान त्या फॉर्मान येता. सो ग्रॅमाचे किलोग्रामान कशे कन्वर्ट करतले 1 kg इज 1000 ग्रॅम राईट. सो हेका डिवायड येतलो तो. सो 0.025 किलोग्राम. ओके. आणि हांगा दोन तेजे स्पीड दिल्या. So it is moving at the rate of 500 meter per second. After passing through a solid substance, it continued to move at a rate of 100 meter per second. So initial तेजी velocity किती असली 500. So u किती आलं 500 meter per second. आणि final velocity किती आल्या 100 meter per second. Okay. So how much work done? ते जाय आमकां. So work done कशें बरयतात आमी using work energy theorem. Half final kinetic energy minus initial kinetic energy. Correct? So हांगा तो m आसा तो constant common येता u square minus u square. Okay. v कितें 100 square minus 500 square. Okay. आता हांगा हांव बरोवंक शकता हो 100 into 100 करेक्ट आणि हांव हांगा बरोवंक शकता 5 into 100 into 100 सॉरी 25. ओके कारण 5 चो स्क्वेअर म्हणजे हे कितें जातले 500 हांव बरोवंक शकता 5 into 100 करेक्ट. सो हेजो जर हांवें स्क्वेअर घेतला जाल्यार हेजो बी स्क्वेअर घेवचो पडलो. सो 5 चो स्क्वेअर जालो 25 आनी 100 चो जातलो 100 into 100. हे आतां हांवें कित्याक केला तर म्हाका 100 भायर काडूंक जाय. सो हांव हो असो तसो 25 by 1000 बरयता कारण तो कट करपाक इझी पडटलो आनी हो 100 into 100 म्हणजे हो 10,000 जालो. हांगा 1 उरतलो हांगा minus 25 उरतलो. ओके. So 25 into 5 into 24 minus 24. Okay, अशें. So हे मल्टिप्लाय करून कितले येतले 125 into 24 minus. Okay. $3,000 जूल. सो हो नेगेटिव्ह व्हॅल्यू कित्याक येता तर आमची पयली कितें आसले इनिशियल वेलोसिटी आमची 500 आसली राइट. तर मागीर आफ्टर पासिंग थ्रू अ सॉलिड सबस्टन्स तेजी वेलोसिटी देंवल्या 100 जाला. सो हाय वेलोसिटीनसून लो वेलोसिटीन येयला डिक्रीज जाला त्या खातीर वर्क डन आमचे नेगेटिव्ह येता. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. A bullet weighing 10 gram is fixed with a velocity of 800 meter per second. After passing, this is fired, sorry. Okay. After passing through a mud wall 1 meter thick, its velocity decreases to 100 meter per second. Okay, or 100.
फाइंड द एवरेज रेजिस्टन्स ऑफर्ड बाय द मड वॉल. म्हणजे कितें, आता हांगा तेणी विचारला की आता ती मड वॉलांसून पास जाल्या, रायट. सो थंयसर कितें तरी तेका फोर्स लागतलो, जो असो फोर्स आसतलो जो अपोज करतलो तेका, रायट. सो तो फोर्स आमकां काडूंक लायला. सो आता आमच्या कडेन मास आसा, मास इज 10 ग्रॅम. अगेन किलोग्रामान कन्वर्ट करूंक जाय, 10/1000. ओके, हांव अशेंच बरयता ते 1/100 आसूनी. मागीर आता ते फायर खंयच्या वेलोसिटीन केला, 800. सो यू इनिशियल वेलोसिटी आमची जातली 800 मीटर पर सेकंड. आणि आफ्टर पासिंग थ्रू अ मड वॉल 1 मीटर थिक. आता हांगा तेंच्यांनी थिकनेस दिल्या मड वॉलाची, म्हणजे हे आमचे ते जितले तेणी डिस्टन्स कव्हर केले त्या बुलेटान ते दिला. सो एस दिला. ओके, इट्स वेलोसिटी डिक्रीजेस, म्हणजे ही फायनल व्हॅल्यू 100 मीटर पर सेकंड. आणि हांगा वेलोसिटी डिक्रीज जाला, म्हणजे परत आमचे वर्क डन नेगेटिव्हान येतले, फोर्स बी नेगेटिव्हान येतलो. ओके, सो आता तेंच्यांनी एस दिला म्हणजे आमकां फोर्स काडपाक मेळटलो. ओके, सो वर्क डन कितें, हाफ mv² using work energy theorem. ओके, सो वर्क डन कितें जातलो, फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट, रायट. फोर्स काडूंक जाय आमकां. एस दिला 1, एम दिला 10 ग्रॅम, सो 1/100 बरयता हांव. व्ही आमचो आसा 100, सो हांव परत तशेंच बरयता, 100 into 100 मायनस यू आसा तो 8 into 8 64 into 100 into 100 स्क्वेअर करून. ओके, 100 into 100 हांव भायर घेता. सो भितून कितें उरलें, 1 minus 64. ओके, सो 100 कॅन्सल आउट जालो, 2 आनी कॅन्सल 50 येयलो. सो 50 into minus 63. ओके, सो आमचो फोर्स कितें येतलो, 50 into 63, 63 into 5 करा, 3150 मायनस न्यूटन. ओके, हो इतलो रेजिस्टन्स ऑफर जाता. ओके,